को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. आमदार बच्चू कडू आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काल अर्थसंकल्प अधिवेशन जाहीर झाला, अजितदादांनी मांडला, पण लेक लाडकी योजना आणि इतर योजनांवर आता बरीच टिप्पणी व्हायला लागली. विरोधक आक्रमक होत आहेत. अतिशय योजना अतिशय चांगली आहे. फक्त 5 एकरची अट जे ठेवली, आता करोडो शेतकरी आहे विदर्भातला. त्या 5 एकरामध्ये ज्याच्या शेतीला पाणी जात नाही, कुठलंही उत्पन्न निघत नाही, त्या शेतकऱ्याची ती जे 5 एकराची अट आहे ते रद्द करावी, ते सरसकट दिली पाहिजे. 5 एकरवाला शेतकरी सुखी आहे का ते तपासणं गरजेचं आहे. 5 एकरवरील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाही काय तर केल्या आहे. मग असं असताना अशा अटी टाकून मला वाटतं ते चुकीचं ठरेल. असं म्हणा ना तुम्ही का शेतकरीतला वर्गवारी करताना नोकरदार शेतकरी वेगळा काढा, इन्कम टॅक्स भरणारा शेतकरी वेगळा काढा, आणि जो शहराला लागून जसं नागपूर मुंबई पुन्हा या शहराला लागून जो 1 किलोमीटर 2 किलोमीटरच्या आत शेती आहे त्याची करोडो रुपयाची शेती आहे त्याला बाजूला काढा. पण असं करू नका 5 एकरच्या वर आहे म्हणून तुला लाभ भेटणार नाही, तर हे चुकीचं ठरेल. संदेशही वाईट जाईल. ते सरकारनंच दुरुस्त केलं पाहिजे अशा माफक अपेक्षा आहे आमच्या. नक्कीच. पण मुख्यमंत्र्यांवर पण ही टीका केली जाते. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीचा अर्थसंकल्प काढला. काँग्रेसचे नेते म्हणतात की आमची कॉपी केली आहे. मला असं वाटतं का काँग्रेसला हे जमलं असतं तर मग सत्तेत भाजपा शिवसेना आली नसती ना. हे जमत नाही काँग्रेसला, म्हणूनच तर हे प्रॉब्लेम आहे. आणि त्यांनी निवडणुकीसमोर ठेवून सामान्य माणसाला आधार देणाऱ्या योजना येत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे मोठ्या मनानं. कारण आपण ते केलं नाही. कोणी हा राजकीय पक्ष आहे, सत्ता राजकीय पक्षाची बसलेली आहे, ते राजकारण करणारच आहे. पण ते राजकारण करताना सामान्य माणसाचं भलं होते हे करत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. नक्कीच. बच्चूभाऊ, तुम्ही पण विरोधामध्ये होतात. बरीच तुमची पण आंदोलनं गाजली, नागपूरची असू द्या, विधानभवनातली असू द्या. आता सत्ताधारी आंदोलन करायला लागलेत विरोधकांच्या विरोधामध्ये, आणि मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीमागे उद्धव ठाकरेंचा चेहरा दाखवण्यात आला. त्यासोबतच आपण पाहिलं मुख्यमंत्री पण पोहोचलेत या ठिकाणी. आपण पाहतोय लेक लाडकी योजनेचा त्या ठिकाणी त्यांचं सुद्धा कौतुक त्या ठिकाणी केलं जातं आहे, स्वागत केलं जातं आहे महिलांकडून. काय म्हणाले? मला वाटते चांगली योजना आहे, त्याचा चांगला आधार महिलांना होईल, त्याचं आम्ही स्वागतच करतो. नक्कीच. पण को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.